नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अवधान उपनगरातील धंदाईदेवी नगरात धाडशी चोरी, 2 लाखांचा मुद्देमाल लंपास। सिद्धेश्वर गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर तसेच गांधी पुतळा परिसरापर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन। रोहाणे येथील रोजगार सेवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांना अटक करून कठोर कारवाईची मागणी। केंद्र सरकारच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणाविरोधात शिवसेना उभाटा पक्षातर्फे करण्यात आले तीव्र आंदोलन। शहरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी आणि हुडको परिसरात महानगरपालिकेच्या दवाखान्याच्या कामाचा करण्यात आला शुभारंभ। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील अवधान उपनगरातील धंदाईदेवी नगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत 50,000ची रोकड व सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे। धुळे शहरातील अवधान उपनगरातील धंदाईदेवी नगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत घरातील 50,000ची रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धंदाईदेवी नगर येथे राहणारे प्रताप वाघ हे रात्री घराच्या धाब्यावर झोपण्यासाठी गेले होते। हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील 50,000 रुपयांची रोकड, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी तसेच 5 ग्रॅमचे डोंगल असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी फिंगरप्रिंट तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते। पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आम्ही धाब्यावर झोपले होतो। सकाळी 4ला उठून आली मी, तर सगळे दरवाजे उघडे होते आणि कपाडातून ते दागिना घेऊन गेले। टोंगल होते, मुंदी होती, काही 50,000 रुपये होते, 7.5 भारचे माझे जोडे होते, 10 ग्रॅम सोनं झालं ना आणि ते 50,000 रुपये। आम्ही गरीब लोक आहे आणि नोकच्या गाडीवर कामाला जातात ते मग साठलेलं होतं तेवढं ते त्यांनी चोरी केली, आम्हाला वापस पाहिजे ना। 2दा पोलीस गाडी यायला पाहिजे बुवा। ते काही नाही, कोणाला सासू लागला नसेल का मग इथं? हा, लोक बरे झोपता ना। धुळे शहरातील सिद्धेश्वर गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर तसेच गांधी पुतळा परिसरापर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाले। धुळे शहरातील सिद्धेश्वर गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर तसेच गांधी पुतळा परिसरापर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला। या विकास कामामुळे परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, सुकर व दर्जेदार रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार असून शहराच्या सुशोभीकरणातही भर पडणार आहे। 5.5 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता तयार होत आहे। विकास हीच आमची बांधिलकी असून धुळे शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, गटनेत्या किरण कुलेवार, माजी महापौर कल्पना महाले, नगरसेवक सुनील वैसाने, रोहित चांदोडे, ललित आरोजा, महादेव परदेशी, धीरज जगताप, सागर चौधरी आदी उपस्थित होते। आज गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंतचं कॉन्क्रीट रस्त्याचं काम या ठिकाणी आपण करत आहोत। व्हाईट टॉपिंग याला म्हणतात। व्हाईट टॉपिंगचं हे काम या ठिकाणी आपण करत आहोत। तुम्ही आता नाशिकला जाताना बघतात, जो कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे त्याला व्हाईट टॉपिंग म्हणतात। तसं व्हाईट टॉपिंगचं काम आपण या ठिकाणी 5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी करत आहोत। याच्यात गांधी पुतळा पासून तर खाली आपण स्वामी समर्थापर्यंत उतरतो तोही रस्ता याच्यात करणार आहोत। त्याच्यानंतर संतोषी मातेपासून तर गणपती मंदिरपर्यंत तोही सामाजिक न्यायामधनं 2 कोटी रुपयाचा रस्ता, त्याचंही टेंडर झालेलं आहे। परंतु एक साथ सर्व रस्ते आम्हाला लावता येत नाही, कारण की ट्रॅफिकला जायला यायला जागा राहणार, म्हणून हा रस्ता झाल्यानंतर संतोषी मातेचा रस्ता लावू आणि नंतर मग तो रस्ता। तर असे विकासाचे कामं या शहरात आपण चांगले करतोय। अतिशय सुंदर असा हा रस्ता होणार आहे, मॉडेल रस्त्यासारखा रस्ता होणार आहे। याच्यात
रोड फर्निचर हे सुद्धा चांगल्या प्रकारे आणि चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी आहे. तरी नागरिकांना ज्या वारंवार खड्डे पडायची अडचणी व्हायची, वर्ष दीड वर्ष झालं नाही, पाऊस पडला, पाणी साचला का डांबरी रस्त्याला खड्डे पडायचे, म्हणून आपण हा काँक्रीट रस्ता करतो आणि असे विकासाचे कामं पूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने आपण करणार आहोत. आता एक रस्ता आपला गांधी पुतळ्यापासून तर सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मनो थिएटर इथपर्यंतचंही काम 20 ते 25 दिवसात किंवा महिन्याभरात आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत. तेही काँक्रीट रस्ता आहे. फक्त ड्रेनेज लाईन झाली तर त्या कामाला आपण सुरुवात करू. असे विविध भागांमध्ये विविध काँक्रीटचे रस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. धुळे तालुक्यातील रोहाणे येथील रोजगार सेवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांना अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पीडित प्रकाश वाघ यांनी दिला आहे. धुळे तालुक्यातील रोहाणे येथील रोजगार सेवक प्रकाश वाघ यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांना अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पीडित प्रकाश वाघ यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील रोहाणे येथील प्रकाश वाघ हे रोजगार सेवक असून त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते, परंतु प्रशासनाच्या चौकशीनंतर त्यांना पुन्हा कामावर घेण्याचे लेखी आदेश प्राप्त झाले होते. त्या संदर्भात ग्रामसभेत माहिती व प्रश्न विचारल्याच्या कारणावरून संगनमताने प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पीडिताने दिलेल्या माहितीनुसार संशयित नानाभाऊ विवसन वाघ व इतरांनी ग्रामपंचायत कार्यालयात अमानुष मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी संबंधित संशयित आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यामुळे पीडित कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असूनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने पीडित व त्यांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणून पोलीस प्रशासनाने तातडीने संशयितांना अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा पीडित कुटुंबाने दिला आहे. रोहाणे येथील रोजगार सेवक तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील रहिवासी असून माझ्यावर मागच्या वर्षी अन्यायाने सरपंच मेघश्याम नानाभाऊ वाघ यांनी कमी केलं होते तर मी त्याच्या विरुद्ध उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे अपील दाखल केलं होतं. अपिलाचा निकाल हा माझ्या असा आला होता की विस्तार अधिकारी यांनी चौकशी करून नवीन ग्रामसभा घेण्याबाबत कळवण्यात आलेलं होतं. त्याच्या अनुषंगाने 1 मे रोजी ग्रामसभा झाली. त्या दिवशी मी विचारणा करण्यासाठी ग्रामसेवककडे गेलो होतो. ग्रामसेवकाशी मी बोललो. ग्रामसेवक म्हणे सरपंच येत आहे बुवा, धुळ्यावरला राहतात ते, धुळ्यावरून येत आहेत. तर मग मी त्यांना विचारला की ग्रामसभा 9 वाजेची टाईम आहे आणि आत्तापर्यंत आले नाही. मग त्यांनी फोन लावून त्यांना सांगितलं ते आले हो, आणि डायरेक्ट माझ्यावर मारहाण चालू करून 4-5 लोक आले आणि डायरेक्ट ग्रामपंचायत दरवाजामध्ये मारहाण चालू केली आणि ते मारहाण झाल्यानंतर माझा पाय फ्रॅक्चर केला आणि माझे 3 दात पाडून त्यांनी मला बेदम म्हणजे तिथंच ग्रामपंचायतीमध्ये एक असा सगळी काही गाडीचा वाढ होता, त्याने मला जखमी केलं आणि तिथंच टाकून मला पळून गेले. मी 108ला फोन लावला पोलिसांना आणि ते पोलीस आले आणि पोलिसांनी मला शिंदखेडा पोलीस स्टेशनपर्यंत खाजगी गाडीने घेऊन गेले हो, आणि तिथून मला धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आणि मी आज 1 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत मी दवाखान्यात उपचार घेत आहे आणि मला तरी उलट माझ्यावरती उलट फिर्याद करून माझ्यावर कंप्लेंट केलेली आहे त्यांनी. तर मला न्याय मिळावा एवढं करून सुद्धा माझ्यावर मी गुन्हा दाखल करून सुद्धा अजून न्यायालयामध्ये जामिनासाठी सुद्धा आहे आणि त्यांना पोलिसांनी अजूनपर्यंत अटक केली नाही. तर मला न्याय मिळावा आणि न्याय नाही मिळाल्यास मी उपोषणाला कलेक्टर ऑफिसमध्ये बसलो. केंद्र सरकारच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणाविरोधात शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने शहरातील संतोषी माता चौकात
तीव्र आंदोलन करीत मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. केंद्र सरकारच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणाविरोधात शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने शहरातील संतोषी माता चौकात शनिवारी तीव्र आंदोलन करीत मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देश महागाईच्या खाईत लोटला गेला असून इंधन दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. पेट्रोल 107 रुपये तर डिझेल 94 रुपयांपर्यंत पोहोचल्याने वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तू महाग होणार असल्याची टीका शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन व गॅस कमी वापरण्याचे आवाहन केले असताना स्वतः मात्र मोठ्या ताफ्यासह दौरे करतात असा आरोपही करण्यात आला. केंद्र सरकारच्या कथनी आणि करणीतील विसंगतीवर शिवसेना उभाटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच रुपयाचे डॉलर समोरील अवमूल्यन, परराष्ट्र धोरणातील अपयश आणि शेजारी देशांशी बिघडलेले संबंध यावरूनही केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. देशावर आर्थिक संकट ओढवत असताना सरकारने निवडणुकांना प्राधान्य दिल्याचा आरोपही करण्यात आला. इंधन व गॅसवरील कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा मोदी सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, निंबा मराठे, नरेंद्र परदेशी, प्रशांत बदाने, धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, बाबाजी पाटील, हेमराज पाटील, प्रकाश वाघ, कुणाल कानकाटे, पंकज बारसकर, मोहनसिंग तनवानी, डॉक्टर अनिल पाटील, सुभाष मराठे, मुन्ना पठाण, शिवाजी शिरसाळे, मनोज बंब, अण्णा फुलपगारे, राजेंद्र डवळे, दिनेश पाटील, आबा बळागे, कपिल लिंगायत, सूरज भावसार, सोमनाथ चौधरी, प्रदीप सूर्यवंशी, महादू गवळे, आनंद जावडेकर, प्रशांत ठाकूर, शहाना माळी, अनिल चौधरी, रोहित धाकड, गोकुळ बडगुजर, गुलाब सोनवणे, सागर निकम, जयदीप मराठे, प्रवीण साळवे आदी सहभागी झाले होते. 14 वर्षापूर्वी भारताच्या जनतेला भुलवण्याकरता, भारताच्या जनतेला खोटं बोलून महागाई कमी करणे, अच्छे दिन आज लाएंगे अशा भूलतापा देऊन जनतेची मतं लुटली, चोरी केली आणि आज 14 वर्षानं रामाचा वनवास 14 वर्षानं संपला होता. जनतेचा वनवास अजूनही चालू आहे 14 वर्षानंतर सुद्धा. 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला सांगितलं होतं महागाई वाढणार नाही, तेलाचे भाव वाढणार नाही, गॅसचा तुटवडा होणार नाही. सगळं झाल्यानंतर निवडणुका संपल्याने दुसऱ्या दिवशी व्यावसायिक गॅस म्हणजे हॉटेलला लागणारा गॅस 993 रुपयाने वाढवला. त्यानंतर घरगुती गॅस, घरामध्ये स्वयंपाकाला लागणारा गॅस त्याची सुद्धा दरवाढ केली. 3 दिवसापूर्वी डिझेल आणि पेट्रोल याच्यामध्ये पुन्हा वाढ केली आहे. अरे ही टेस्ट केस आहे, ही भारतीय जनतेची नाडी तपासतायत. याच्यामध्ये किती विरोध होतोय. जर विरोध झाला नाही, जनतेने ही दरवाढ स्वीकारली तर आणखीन भयानक दरवाढ होणार आहे. आणि या युद्धाचा फायदा घेऊन जनतेला लुटणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा, भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या सरकारचा विरोध करण्याकरता, जनतेला जागवण्याकरता हा मोर्चा या चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख तसेच सर्व मुख्य पदाधिकारी, सर्व शहरातील जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा शिवसैनिक रस्त्यावर उतरलाय. आणि आज आम्ही इशारा देतोय देशातल्या या भाजप सरकारला. त्याचबरोबर या धुळे जिल्ह्यातला आमदार असेल, या धुळ्यातला जिल्ह्यातला भाजपाचा पदाधिकारी असेल, या सगळ्यांना आम्ही इशारा देतोय, अरे डोकं ठिकाणावर आणा, नाहीतर तुमचं डोकं फुटल्याशिवाय, ही फोडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून सांगतोय, ही जिजिया कर हा जो वाढलेला महागाईचा डोंब आहे. धुळे शहरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे शहरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की शहराची लोकसंख्या व व्यापकता झपाट्याने वाढत आहे. धुळे मनपाचे क्षेत्र वाढल्यामुळे नवीन वसाहतीही वाढल्या आहेत. त्यामुळे शहर व वसाहती परिसरात वाहतुकीचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले आहे. वाहतूक जास्त असल्याने रस्ते वारंवार खराब होतात. बऱ्याचशा नवीन बनलेल्या वसाहतींमध्ये रस्त्यांची अवस्था अधिकच खराब आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर चिखल व खड्ड्यांमध्ये नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शहरात विविध ठिकाणी नागरिकांचे जीवन सुकर होण्यासाठी भूमिगत गटार, सांडपाणी व्यवस्थापन तसेच वीज विभागातर्फे कामे सुरू आहेत.
या कामासाठी बऱ्याच ठिकाणी खोदकाम झाल्याने रस्ते खराब झाले आहेत. पावसाळा लवकरच सुरू होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन भूमिगत गटार, सांडपाणी व्यवस्थापनचे कामे पूर्ण करून तेथील रस्ते दुरुस्ती करणे गरजेचे आहे. म्हणून पावसाळा सुरू होण्याअगोदर शहरातील व 7 परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भातवाल, दिनेश वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच पावसाळा सुरू होणार आहे व धुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खूप खड्डे आहेत आणि खूप ठिकाणी कामही झाले आहेत. त्या भूमिगत गटारींचा असो किंवा वीज विभागाचे असो किंवा सांडपाण्याचे असो, तर अशामुळे ठिकठिकाणी रस्ते खराब झाले आहेत आणि शहरातले मुख्य रस्तेच नाही तर कॉलनी परिसरातही खूप रस्ते खराब झाले आहेत. आणि हे खड्डे असल्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर ते खड्डे आहेत असं समजत नाही व त्याच्यात मुख्यतः दुचाकी वाहनधारके पडून त्यांना इजा होते व वाहनही खराब होतात. म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आम्ही उपायुक्त मॅडमांना निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू होण्याअगोदर युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम करावे व जिथे खड्डे मोठे असतील तिथे नवीन रस्ता बनवावा. धुळे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील हुडको परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हुडको हिदायत मस्जिद दवाखान्याच्या कामाचा रविवारी मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. धुळे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील हुडको परिसरातील प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सदर दवाखान्याच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 च्या नगरसेविका मदिना शमशेर पिंजारी यांच्या प्रयत्नाने हुडको येथे महापालिकेतर्फे दवाखाना मंजूर करण्यात आला आहे. सदर कामाचा भूमिपूजनाचा सोहळा रविवारी संपन्न झाला. यावेळी फिरोज शेख, सलीम शेख, जमील पिंजारी, शब्बीर पिंजारी, वसीम मंत्री, साऊद सरदार, मुख्तार मंसुरी आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 19 मध्ये हिदायत मस्जिद हुडकोजवळ महानगरपालिकेचा दवाखाना NIHचा आज उद्घाटन केलेलं आहे. नवीन दवाखाना चालू होणार आहे आणि एरियाचे काही लोकांनी मला सांगितलं, सलीम मामू, फिरोजभाई, मोहसिन सर, बाबा, इथल्या काही लोकांनी मला सांगितलं की इथं दवाखाना बनवून द्या. मी जसे बाकी दुसऱ्या भागात माझ्या वार्डामध्ये बनवले होते तसंच त्यांनी मला म्हणे इथं आमच्या भागात बाकी लोकांची समस्या राहते तर इथं बनवून द्या. तो मी याच्या 3 वर्षापासून सतत पाठपुरावा करत होतो. मला याच्यात पाठपुरामध्ये यश आलं आणि मी या दवाखान्याचं आज उद्घाटन केलेलं आहे. आज 17/5/2026 उद्घाटन केलेलं आहे आणि इथल्या मी लोकांचा आभार मानतो की त्या लोकांनी मला हे सूचना सुचवली आणि मी इथं दवाखाना मंजूर करून आणला. आणि माझ्या आईच्या नावावर मदिना शमशेर पिंजारी यांच्या नगरसेवक यांच्या निधीतून मंजूर केलेलं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अवधान उपनगरातील धंदाईदेवी नगरात धाडशी चोरी, 2 लाखांचा मुद्देमाल लंपास. सिद्धेश्वर गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर तसेच गांधी पुतळा परिसरापर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन. रोहाणे येथील रोजगार सेवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांना अटक करून कठोर कारवाईची मागणी. केंद्र सरकारच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणाविरोधात शिवसेना उभाटा पक्षातर्फे करण्यात आले तीव्र आंदोलन. शहरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी. आणि हुडको परिसरात महानगरपालिकेच्या दवाखान्याच्या कामाचा करण्यात आला शुभारंभ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.